मी हॅलो, मी पुन्हा पुन्हा सूचना देतोय. सर्व खेळाडू प्रेक्षक जे बसलेत एम मेन एस 10 मेन स्टेजच्या मागे ज्या गाड्या आहेत 7331, एम एस 10 Two wheelers. डी 2398, एम सगळ्या एस गाड्या 10 काढल्या BY गेल्या पाहिजेत. 9503, एम एच 9 EY 4501, एम एस 10 EU 4172. लवकरात लवकर गाड्या काढून घ्या. एम एस 10 AT 0396, एम एस 10 EL 0084, एम एस 10 EO 9711, एम एस 10 MH 51 D 6787. लवकरात लवकर गाडी काढून घ्या. सतरा मॅच नंबर 2 चा खेळ सुरू हवा होतोय. सोडल्यावर मंडळ जबाबदार नाही. बॉलर रोहित पाटील. तर आता मेगा सेमीफायनल मॅच नंबर 2 मॅच सुरू होते. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत मॅच सुरू होण्याच्या अगोदर. एक मॅच मोठी आहे, महत्वाची मॅच. धामणी विरुद्ध वकारबाग. पहिला बॉल रोहित. वा, काय बॉल पाहायला मिळतोय. आणि आता धामणी संघाचा आवाज सुरू झालाय, प्रेक्षक सुरू झालेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. आता मात्र एक अनोखा योगायोग होतोय. बॉलिंग साठी रोहित, स्ट्राईक वरती रोहित, नॉन स्ट्राईक वरती रोहित. सगळे रोहित, जिकडे पाहाल तिकडे रोहित दिसतोय. एक रोहित मात्र काल बाहेर पडला. आता मात्र थोडासा स्पीड चेक केला जाईल. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आता मात्र पुन्हा त्या मॅच सुरू होते. रोहित गारे सज्ज आहे. स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती रोहित आरवाडे. बॉलिंग साठी रोहित. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहिली धाव येते आहे सेमीफायनल नंबर 2 मध्ये. 1 रन पूर्ण होईल. पुढचा बॉल बॉल आत टाकू नका, सेमीफायनलची मॅच चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने सिंगलचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. 1-1 आणि 1 धावसंख्या पुढे जाते. पुढचा बॉल यावेळेस वेगवान चेंडू, डॉट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय रोहित यांच्या माध्यमातून. आता पुढचा बॉल यावेळेस चांगली सिंगल घेतली गेली आहे. 1 षटक पूर्ण धावसंख्या होते 3 धावा. 1 ओव्हर 3 रन. पुढचा बॉल चांगला ग्लान्स केलाय. तिथे मात्र सिंगल धाव मिळणार आहे. आता मात्र
प्रीतम ओव्हर नंबर 2 मध्ये सज्ज होतोय. पुढचा बॉल प्रीतम टू रोहित. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येईल आणि या वाईटने धावसंख्या जाते पुढे 1 ने. पुढचा बॉल प्रीतमचा, प्रीतम टू रोहित. पुढचा बॉल आणि त्या पुढचा बॉलला मात्र फक्त दिशा दाखवली आहे ग्लान्स केलाय बॉल आणि 1 रन त्या बॉलवरती मिळते. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत आहेत दोन्ही फलंदाज. पुढचा बॉल वा सिक्सर लगावलाय पण तिथे 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. नॉन स्ट्राईक वर जाऊन पोहोचेल तो रोहित. बॉल मात्र खूप लांबवर पोहोचवलाय. कोण आपले व्हॉलेंटियर्स तिथे आहेत का? हा ठीक आहे. गाड्या काढून घ्या. स्टेजच्या मागच्या 4 व्हीलर पार्किंग मध्ये 2 व्हीलर ज्यांनी लावल्यात काढून घ्या लवकरात लवकर. एक ऍक्टिवाची चावी देखील इथे सापडली गेली आहे. ऍक्टिवा गाडीची चावी आहे सापडली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन कलेक्ट करा कुणाची असल्यास. पारस दादा यड्रावे यांचं सहर्ष स्वागत. रुमाल घेऊन आलेत त्यांनी. यावेळेस मात्र उत्कृष्ट फिल्डिंग बघायला मिळाली पण सिंगल काय थांबवू शकले नाहीत प्रीतमदा. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल प्रीतम टू रोहित. पुढचा बॉल तर मात्र पुन्हा चांगली सिंगल आहे परंतु विकेट कीपरने स्लिपच्या मधोमध बॉल जाऊन वंडीमध्ये पोहोचतोय. 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. धावसंख्या 1 ने जाते पुढे. दोन ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 9 रन बिनगडी बाद. उत्कर्ष 1 ओव्हर करा तुम्ही पुढची. नको. तर आता ओव्हर नंबर 3 साठी रोहित सज्ज होतोय. रोहित पुन्हा हा खूप लांबवर फटके मारतोय. लांब फटके मारतोय. सिक्सर नाहीये रोहित. अशोक पाटीलना पण हेच करायचं होतं. आता मात्र चांगली बॅटिंग होते रोहित व रोहितच्या माध्यमातून. काय झाले? नवीन बॉल आला. बॉल चला पुन्हा आता मॅच सुरू होते. बॉल मात्र लांबवर मारला होता रोहितने. तर पुढचा बॉल रोहित. नेक्स्ट बॉल यावेळेस वेगवान चेंडू परंतु लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय अंपायर ओमकार यादवच्या माध्यमातून. 1 रन धावसंख्या पुढे जाते. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला बॉल आहे. वा काय बॉल टाकला गेलाय. चांगली बॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न परंतु
बॅट आणि बॉलचा संपर्क तितका काही चांगला नाही आहे. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर. अंपायरचा वाईटचा इशारा येईल. एक्स्ट्रा धाव मिळणार आहे. धावसंख्यातून पोहोचते ती 12. धामणींना जिंकायचं असेल तर पुढचा एक्स्ट्रा कंट्रोल करायला लागतील मला वाटतंय शिवराज. येस नक्कीच. एक्स्ट्रा धावा फार गेल्या आहेत आतापर्यंत. पुढचा बॉल. ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी. पुढचा बॉल. रोहित टू रोहित. यावेळेस ग्लान्स केला गेलाय. तिथे मात्र 1 रन येते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते पुढे 13. चांगली बॅटिंग रोहित आरवाडे व रोहित गारे यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस देखील काय फटका खेचलाय. चांगली बॅटिंग रोहित गारेच्या माध्यमातून होती आहे आणि पुन्हा 1 रन मिळेल. धावसंख्येतून पोहोचतीये 14. पुढचा बॉल. यावेळेस डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते रोहित यांच्या माध्यमातून. रोहित यांचं दुसरं सज्ज आहे. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका. बॅटची टॉपेज लागून बॉल जातोय 1D डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हर संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 15 धावा. बिनगडी बाद. धावसंख्या ती 15. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. हॅलो ओंकार. 4 ओव्हरनंतर ब्रेक आहे. चला सुरू करून घ्या मॅच. बॉल गेलाय का मागे. ठीक आहे. बॉल टाका आत. मागे कोण असेल तर आपले व्हॉलेंटियर्स. ठीक आहे ठीक आहे. बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. 3 षटक. धावसंख्या आहे 15 धावा. आता मात्र रोहित आरवडे 8 चेंडू 5 धावा. रोहित गारे 10 चेंडू 7 धावा. चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून होती आहे. आता मात्र ओव्हर नंबर 4 साठी नितीन अंकलगे. हे काय पाहतोय आपण. रोहित गारेची विकेट आता मात्र फेकली गेली आहे. रोहितने आपली विकेट फेकली गेली आहे. रोहित आरवाडे मात्र सज्ज सेफ झाला गेलाय. नितीन अंकलगे आपल्या एक्स कॅप्टन विरुद्ध खेळत आहेत. नितीन अंकलगे हा खेळाडू इम्पॅक्ट खेळाडू आहे. मॅचचं चित्र बदलू शकतो. छोटा पॉकेट बडा धमाका. बडा धमाका. मागच्या वर्षी वकारबाग मधनं खेळत होते. या वर्षी वकारबागच्या विरोधात. मागील वर्षी नितीन अंकलगे रोहित आरवाडे यांच्या संघामध्ये होता. या वर्षी मध्ये त्यांच्या विरोधात नितीन अंकलगे. आता मात्र बॅटिंग साठी सुहास चौगुले सज्ज होत आहेत. यावेळेस धाव नाही आहे. डॉट बॉल. सुहास चौगुले उर्फ पिटू भाई. पिटू दादा आपल्याच गावच्या संघाच्या विरोधात यावेळेस सिंगल केली गेली आहे. आता मात्र धामणी संघाच्या समर्थकांना पेच पडला असेल की पिटू दादांना सपोर्ट करायचा की धामणी संघाला सपोर्ट करायचा. तर मात्र नितीनचा पुढचा बॉल रोहित साठी. फिल्डिंग मध्ये बदल केला गेलाय. पुढचा बॉल. यावेळी चांगली सिंगल. रोहित
आरवाडे यांच्या बॅटमधून निघते आणि नॉन स्ट्राईक अजून पोहोचतील रोहित. पुढचा बॉल नितीन टू सुहास. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितका काहीसा चांगला नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे, तिथे मात्र फिल्डर आहे मनोज. चांगली फिल्डिंग. एक रन पळून पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने धावसंख्या जाते पुढे. ओव्हर संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 18 धावा. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. 18 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स विथ 1 लॉस. एक विकेट गमावली गेली आहे. किड्स यानंतर मात्र आपली मेगा फायनलची मॅच आहे. किड्सची दोन्ही टीम तयार राहायचंय. दोन्ही संघ आहेत का ग्राउंड वरती? किड्स यानंतर आपली मेगा फायनलची मॅच आहे. किड्सचा फायनल सामना आपण या मॅच नंतर पाहणार आहोत. मेगा फायनल किड्स. आता मात्र 4 षटक पूर्ण धावसंख्या होती ती 18 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. इनिंग ब्रेकचा खेळ सुरू आहे. आता मात्र पुढे रोहित आरावडे सज्ज होईल. रोहित आरावडे व सुहास चौगुले विकेटच्या आतमध्ये सज्ज आहेत. आता मात्र बॉलिंगसाठी सज्ज होतोय तो ओव्हर नंबर 5 मध्ये संयम. संघाचा कॅप्टन, संघाचा आयकॉन खेळाडू संयम पाटील सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. आता पहिला बॉल संयमचा. हवेस मात्र काय बॉल हाताळला गेलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर दिशेला वळण घेतोय. संयमकडे मात्र दोन्हीकडे बॉल वळवण्याची कला आहे. दोन्हीकडे तो बॉल वळवू शकतो. आता मात्र डॉट बॉल केलाय पहिला चेंडू. पुढचा बॉल. संयम. बॉल काउंट नाही, डेड बॉल असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. कोणती धाव नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल संयम. यावेळेस देखील डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते संयमच्या माध्यमातून. डॉट बॉल होतोय. धामणीचे प्रिन्स म्हणून ओळख आहे त्यांची. मात्र पुढचा बॉल संयम. संयम टू सुहास. विकेट. तुषारच्या माध्यमातून एक चांगला कॅच पकडला गेलाय. वा, काय कॅच पकडला गेला. तुषार पाटील चांगला कॅच, क्लीन कॅच पकडला जातोय. आता मात्र पिटू दादा माघारी परतले जातील. चांगला शॉट होता, परंतु त्या शॉट वरती मात्र प्रोटेक्शन चांगलं होतं. फिल्डिंग चांगली गेली आहे. मात्र विकेट मिळणार आहे. संयमच्या माध्यमातून मात्र विकेट येते. संयम मात्र पूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता नवीन बॅटर सज्ज होत आहेत. वाह, काय बॉल आहे. पूर्ण प्लॅन मिस. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय. बॉलचा रिप्ले पाहू शकता आपण. वाह, काय फिल्डिंग होतीये. 2 धावा जायच्या होती तिथे 1 धाव मिळतीये. 5 ओव्हर धावसंख्या होते 19. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 ओव्हर 19.
संयमने फक्त 1 रन दिली आहे व 1 विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. काय बॉलिंग, वा. आणि महत्वाची विकेट सुहास चौगुले यांची विकेट मात्र संयमने मिळवली गेली आहे. आता बॉलिंगसाठी पुन्हा नितीन अंकलगे सज्ज होईल. लेफ्ट हँडचा मारा करतो नितीन. ओव्हर नंबर 6 मध्ये नितीन. 5 ओव्हर, धावसंख्या येते 19 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, परंतु डेड बॉल. स्पीड काउंट झालं नाहीये. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा आहे अंपायरचा. स्पीड काउंट झालेलं नाही आहे. टेक्निकल इश्यू आहे, त्या मात्र चुकीला आपण काहीही करू शकत नाही. टेक्निकल एरर, बॉल डेड होईल. पुन्हा संधी मिळते, एकदा लक साथ देते रोहन लंगडे यांचं. जिथे विकेट होती तिथे डेड बॉल आला. पुन्हा एकदा संधी, एक संधी मिळणार आहे. या संधी सोनं करावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेस संधी आहे. टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. पाहूया टीव्ही अंपायर निर्णय काय येतोय. हा टीव्ही अंपायर ठीक आहे, रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायर कडे अंपायरचा रिव्ह्यू आहे. पाहूया निर्णय काय. क्लोज कॉल आहे. अंपायरचा निर्णय काय येतो ते प्रतीक्षा असणार आहे. हॅलो. हॅलो 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 हॅलो. चेक चेक चेक. बिग स्क्रीनवरती मात्र आणि रोहित यांची चांगली स्पोर्ट्समनशिप. अजिबात काहीच रिॲक्शन नाही आहे. रोहनला मात्र सांगून गेलेत, आता मात्र तुमच्यावरती जबाबदारी आहे. मी माघारी परतलो गेलोय. थ्रो तुषारच्या मध्ये थ्रो. आता थ्रो कोण दिला. थ्रो कोणाच्या. तुषारच्या माध्यमातून मात्र चांगली फिल्डिंग. एक चांगला कॅच पकडला गेला व चांगला थ्रो. चांगल्या बॅट्समनला रन डगआउट मध्ये पाठवलं चांगल्या गेलं. बॅट्समनला मात्र माघारी परतवले गेले. पुढचा बॉल. यावेळेस देखील डॉट बॉल. आता मात्र बॅटिंग साठी निखिल सज्ज होतोय बॅटिंग मार्क वरती. पुढचा बॉल. यावेळेस मात्र 1 रन पळून पूर्ण केली जाईल. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. आता मात्र नितीनचा पुढचा बॉल. बॅटच्या आतली कडा आणि 1 धाव मिळतीये. क्वार्टर फायनल मॅचचे स्टार मॅन ऑफ द मॅच निखिल विकेट वरती आलेले आहेत. शिवराज विकेट किपर आणि नॉन स्ट्राईकचे बॅट्समन सक्के भाऊ आहेत. येस येस येस. पुढचा बॉल नितीन यांचा. यावेळेस चांगला फटका आहे. ते 1 रन येईल. धावसंख्या पोहोचतीये. बावीस. आता मात्र बॅटिंग साठी निखिल सज्ज होते आणि त्याच्या मागे त्याला आउट करण्यासाठी त्याचा सक्का भाऊ रोहित. हे फक्त क्रिकेटमध्ये पाहू शकतो आपण. यावेळेस देखील चांगला फटका. संधी. खराब फिल्डिंग. पंकजच्या माध्यमातून 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या अजून पोहोचते ती 6 षटक पूर्ण 24. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या चांगली आहे परंतु विकेट्स मात्र गमावल्या गेल्यात वकारबाग संघाच्या माध्यमातून. रोहित गारे, रोहित आरवाडे व सुहास चौगुले हे 3 विकेट्स महत्वाचे विकेट्स
गमावले गेलेत. मॅच मध्ये राहायचं असेल तर वकारबाग संघाला डिफेंडिंग टोटल Shop पर्यंत beautiful पोहोचावं लागेल. accessories and get up to 20. ओमकार, एक मिनिट लेग अंपायर इथे नाही आहे? हॅलो. तर आता ओव्हर नंबर 7 साठी पुन्हा सज्ज होतोय संयम. वा, काय बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्या जवळपास बॉल बाहेर दिशेला वळण घेतोय. जवळपास 1 मीटरचा टर्न दिसतोय. चांगली बॉलिंग संयमच्या माध्यमातून. चांगल्या बॉलिंग मध्ये आपल्या सुधारणा केली गेली या स्पर्धेसाठी. यावेळेस संधी होती परंतु डॉट बॉल. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. विकेट. काय मॅच सुरू आहे. सगळीकडे फक्त संयम संयम आणि संयम दिसतोय ग्राउंड वरती. तर मात्र विकेट्स फेकल्या जात आहेत वकारबाग संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 24 वरती थांबली गेली आहे आणि धामणी संघाचे समर्थक मात्र उत्साह दिसत आहेत. बॅटिंग साठी सौरभ उपाध्ये आता मात्र सज्ज होतील. पुढचा बॉल. संयम संयम टू रोहन. यावेळेस कॅचची संधी परंतु बॉल वेगाने गेला. 1 रन आणि त्या 1 रन धावसंख्या अजून पोहोचते ती 25 चा आकडा पूर्ण केला जाईल. पुढचा बॉल संयमचा. संयम टू सौरभ. 1 रन मिळणार आहे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाते 1 धावेसाठी. आता मात्र शेवटचा बॉल. त्यांना धामणी प्रिन्स म्हटलं जात नाही. संयम पाटील. तर एक महत्वाची विकेट. टीव्ही अंपायर कडे सोबत निर्णय. ओके, टीव्ही अंपायर कडे निर्णय आहे. चेक करतील टीव्ही अंपायर. काय मग ठीक आहे. 1 मिनिट. सात षटक पूर्ण धावसंख्या होते 26 धावा.
4 5 विकेटच्या मोबदल्यात. बॉलिंगसाठी महावीर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरती. बॅटिंगसाठी वरुण पाटील, स्ट्राईकवरती सौरभ. पुढचा बॉल महावीरचा. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा वाईटचा इशारा येईल. धावसंख्या जाते 27 धावा. चांगली बॅटिंग, 7 षटक, धावसंख्या 27 धावा. पुढचा बॉल यावेळेस बॉल थेट जातोय YouTube व्यवस्थेच्या झोन मध्ये आणि धावसंख्या 1 रन. पुढचा बॉल आता मात्र महावीर टू सनीदा. वा, चांगला फटका. 1 रन. संघ मालक स्वतः आपल्या संघासाठी आता मात्र धुरा हातामध्ये घेतायत. 1 रन पण पूर्ण केली जाईल. धावसंख्या जातीये 29. 29 धावा. 30 धावांचा मात्र आकडा चांगला आहे वकारबाग संघाला. तर पुढचा बॉल यावेळेस देखील फटका चांगला आहे. सौरभ उपाध्यायच्या माध्यमातून पुन्हा 1 रन होतीये. महावीरवरती मात्र आता 4 चेंडून 3 चेंडून 4 धावा केल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगली सिंगल सनी दादांच्या माध्यमातून. आता मात्र चांगली बॅटिंग. आता मात्र 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर पुढचा बॉल महावीर टू सौरभ. यावेळेस प्लॅन मिस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. सेमीफायनल 2 इनिंग नंबर 1 चा खेळ. शेवटचा बॉल सिंगल पण पूर्ण केली गेली आहे. बॉल डॉट होईल. आता मात्र खेळ संपतोय. 1 इनिंग पूर्ण होते. धावसंख्या होती आहे 32. विजयासाठी 33 धावाची आवश्यकता. क्वार्टर फायनल मॅच मध्ये 30 धावा केल्या होत्या. 31 डिफेंड केल्या होत्या. आता 33 डिफेंड करायचे आहेत फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. आणि धामणी संघाला 33 धावांची आवश्यकता मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. हॅलो यानंतरचा होणारा सामना आहे किड्सची मेगा फायनलची मॅच आहे. बघाटे स्टीलर्स एबी स्ट्रायबर्स किड्स JPL AB स्ट्रायकर्स. दोघांचा टॉस होणार आहे. कॅप्टन स्टेज वर यायचा आहे. टॉससाठी स्टेजवरती या. दोन्ही टीमचे किड्सचे कॅप्टन. बघाटे स्टीलर्स वर्सेस एबी स्ट्रायकर्स किड्स फायनल. आणि त्या किड्स फायनल नंतर मात्र लेडीजची फायनल होणार आहे मेगा फायनलची. रेड लायन्स वर्सेस लेडी टायगर्स. रिपीट मॅच असणार आहे कालची मॅच. कारण दोन्ही संघ टेबल टॉपवरती आहेत. त्या 2 संघाच्या माध्यमातून मात्र फायनल होईल. आणि त्यानंतर मात्र मेन सिनियरची मेगा फायनलची मॅच होणार आहे. एबी स्ट्रायकर्स कॅप्टन कोण आहे? श्लोक सुहास चौगुले. सगळेजण यायचं नाही, फक्त कॅप्टन थांबायचा आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मनोज पाटील व महावीर पाटील दोन्ही बॅटर आता मात्र सज्ज होतात. 33 धावांचा पाठलाग सुरू होईल. पहिलं षटक घेऊन शशांक कागवाडे. महावीर पाटील मनोज पाटील दोघी चुलत बंधू आता मात्र बॅटिंगसाठी सज्ज होतात. चालू आहे मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल शशांक यांचा. शशांक सर टू मनोज. वा काय बॉलिंग पाहायला मिळते शशांक सरांच्या माध्यमातून. डॉट बॉल. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र सिंगल पळून पूर्ण केले जाईल. सिंगलने मात्र धावसंख्या जाते पुढे. यावेळेस फुटचा बॉल मागे खेळला गेला व डॉट होते महावीर बॉल. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. यावेळेस मात्र स्कोर जरा रिफ्रेश करा. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. काय बॉलिंग पाहायला मिळते. शशांक याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. 5 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केली आहे शशांक सरांनी. वा काय बॉलिंग आहे. स्क्रीन जरा अपडेट करा की स्क्रीन. झाले थँक्यू. पुढचा बॉल शशांक सर. कॅच सुटलाय. फंबल देखील झाली त्याने. ओव्हर 1 षटक पूर्ण धावसंख्या होती 2 रन. आता मात्र 42 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. बेचाळीस चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. आता बॉलिंगसाठी रोहित गारे संभवतः सज्ज होतोय असं दिसतंय. रोहित गारे टू महावीर. पहिला बॉल रोहितचा महावीरसाठी. पुढचा बॉल.
यावेळेस धावपत संधी टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. क्लोज कॉल आहे. आता मात्र टीव्ही अंपायर पाटील काय निर्णय. क्लोज कॉल आहे. विकेट. महावीर मात्र माघारी परतला गेलाय. मोठी विकेट मिळते. महावीरच्या रूपाने लागणारा पहिला धक्का धामणी संघाला बसतोय. तर मात्र महावीरच्या जागेवर नवीन बॅटर सज्ज होईल. संयम. संयम पाटील. आता मात्र संयमवरती पूर्णपणे या मॅचची धुरा येऊन पोहोचली आहे. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. पहिला बॉल रोहितचा डॉट येतोय. पुढचा बॉल रोहित टू संयम. यावेळी चांगली सिंगल. धावबाद संधी. ओव्हर थ्रो. तीन धावा आत्ताच्या. थोडीशी फिल्डिंग खराब झाली. थ्रो लागून मात्र बॉल पोहोचला टोडी मध्ये. धावसंख्या 3 ने वाढते. तर मात्र 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात रोहितने. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल. यावेळी शॉर्ट बॉल. शॉर्ट बॉल वरती मात्र सिंगल ठेवली गेली आहे. 1 रन येते. ते मात्र 2 धावा पुन्हा एकदा त्यात संयमच्या बॅट मधून. आणि प्रेक्षकातून मात्र एक आग्रह येतोय. धामणी संघाचा, धामणी गावचा प्रिन्स. यावेळेस देखील 2 धावा. चांगलं स्पोर्ट्समॅनशिप शशांक सरांच्या माध्यमातून. शशांक सर, गुड स्पोर्ट्समॅनशिप. पुढचा बॉल. यावेळेस सिंगल. संयम जसा आला तसा धावा मात्र वेगाने वाढतायत. 1 वर धावसंख्या होती 2. आता 2 षटक धावसंख्या आहे 11. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या रोहितने. थोडस महागड षटक ठरते. आता 2 षटक म्हणून धावसंख्या आहे 11 धावा 1 गडी बाद. आता विजयासाठी 36 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. कॅच आउट संधी होती. थोडासा लांब पडला. चांगला ट्राय शशांक सरांच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न. परंतु चांगला प्रयत्न होता. शशांक भाऊंसाठी सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच या वयामध्ये आपण ही 100% देत आहे. ही तरुणांना लाजण्याची गोष्ट आहे. चांगली फिल्डिंग. आता मात्र 4 चेंडू आणि 1 ही धाव खर्च नाही केली. पुढचा बॉल. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येईल. आता मात्र पहिली धाव येते सौरभच्या षटकामधील. पुढचा बॉल. सौरभ टू संयम. आता मात्र लेट कट. चांगला फटका. 1 रन येते. धावसंख्येतून पोहोचेल 13 वरती. आता स्ट्राईक वरती सज्ज होईल तो मनोज. उरल ना.
लास्ट बॉल सौरभ यांचा शेवटचा बॉल मनोजसाठी. वा काय बॉल आहे. षटक संपतंय. फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या. आता 3 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या होती 13 रन. 13 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स विथ 1 लॉस. आता मात्र विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे 30 चेंडूंमध्ये. 30 बॉल 20 रन विजयासाठी. आता बॉलिंगसाठी संबोधता शशांक सर असं दिसतंय. हा शशांक सरच आता बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत कारण तिने पहिली ओव्हर मात्र चांगली हाताळली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1 ओव्हर आणि 2 धावा खर्च केल्या होत्या शशांक सरांनी. आता मात्र ओव्हर नंबर 4 मध्ये शशांक कागवाडे सर. पहिला बॉल यावेळेस चांगला फटका आहे. लेट कट केलाय संयमच्या बॅट म्हणून 1 धाव येते. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट फटका चांगला खेळला गेलाय. तिथे 1 रन केली जाईल. आता पुढचा बॉल यावेळेस देखील फटका चांगला आहे. वेगवान स्ट्रोक आणि त्या स्ट्रोक वरती मात्र पुन्हा 1 रन मिळणार आहे आणि त्या एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. पुढचा बॉल शशांक सर टू संयम. यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा 1 रन. धावसंख्या होते 16. चांगली बॅटिंग. आता मात्र स्टँड्स पूर्णपणे खचाखच भरलेत सगळे. फायनलचा दिवस. आता देखील चांगली सिंगल. आता मात्र शशांक सरांच्या प्रत्येक बॉलवरती सिंगल घेतली गेली आहे. 4 चेंडू 4 सिंगल्स. पुढचा बॉल शशांक सर टू संयम. यावेळी चांगला ड्राइव्ह आहे. पुढचा बॉल तिथे 1 रन मिळते. चांगली बॅटिंग संयम व मनोज यांच्या माध्यमातून होते. 5 चेंडूवरती 5 सिंगल्स घेतल्या गेल्यात. आता मात्र बॉलरवरती दबाव असणार आहे. शेवटचा बॉल यावेळी सोपा कॅच सुटतोय रोहितच्या माध्यमातून. ही कॅप्टनशिप आहे मित्रांनो. रोहितने एकही शब्दही नाही उगारला. ठीक आहे वेल प्लेट. काही अडचण नाही आहे. पुढच्या ओव्हरमध्ये आता आपण खेळ कंटिन्यू करतोय. 4 षटक पूर्ण धावसंख्या होती आहे 19 धावा 1 गडी बाद. आता विजयासाठी 24 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 24 मध्ये 14 रन आणि बॉलच्या मध्ये 10 संख्येचा फरक आहे. 10 चेंडू जास्त आहेत धावांपेक्षा. आता मात्र 14 मध्ये 24 मध्ये 14 सांभाळून घ्या. तर आता ओव्हर नंबर 5 मध्ये मागच्या मॅचचा हिरो निखिल सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस वेगवान फटका. 2 धावा. 2D मध्ये बॉल पोहोचतोय. आता मात्र धावसंख्या अजून पोहोचते ती 21 वरती. सुहासांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न. यावेळेस वेगवान फटका परंतु
प्लॅन मिस. कोणताही प्रयत्न नाहीये धाव घेण्याचा. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. हम्म. 22 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका. हॅलो हॅलो हॅलो. पाच षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते 23 धावा. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 10 रनची आवश्यकता आहे. ही ओव्हर अतिशय महत्वाची आहे. सौरव उपाध्ये 18 बॉल 10 रन. ही ओव्हर अतिशय महत्वाची आहे. 18 मध्ये 10 रन 18 बॉल. अतिशय महत्वाची मॅच. महत्वाचं षटक. 18 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. सर्व खेळाडू आपले 100% देण्याचा प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. आता मात्र सौरभ उपाध्ये टू मनोज. पहिला बॉल. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवरती मात्र चांगली सिंगल मनोज पाटीलच्या माध्यमातून. आणि मनोज पाटील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. 12 बॉल आणि 10 रन केल्यात मनोजने. त्या 10 रन अतिशय महत्वाचे 10 रन आहेत. पुढचा बॉल. यावेळेस चांगला ड्राइव्ह. वा, कडकडीत प्रहार आणि चांगला फटका. एक चांगला स्ट्रोक. पंकजच्या दुसऱ्याच बॉलवरती एक आक्रमक चौकार. जल्लोष उत्साह दिसतोय धामणी संघाच्या समर्थकांमध्ये. आता मात्र पंकजने एक चांगला प्रहार आणि सौरभवतीचा हल्ला चढवला गेला. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस मात्र प्लॅन मिस. डॉट बॉल. कोणती धाव नाही. ठीक आहे ठीक आहे. चला पुढचा बॉल. सौरभ. आता मात्र लेट कट परंतु डॉट बॉल. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू.
आपण रिप्ले मध्ये पाहू शकता बॉल केवढा वळण घेतला टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि डॉट बॉल येतोय. आता पुढचा बॉल पुन्हा चांगला फटका आहे तिथे चांगली फिल्डिंग ओव्हर थ्रो नाही बॅट्समनच्या पायाला लागलाय बॉल. एक धाव चांगली स्पोर्ट्समनशिप पंकजच्या माध्यमातून. एक रन. शेवटचा बॉल या षटकामधील शेवटचा चेंडू शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. डॉट बॉल. ओव्हर संपते. आता मात्र 12 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. तो चौकार जो आला पंकजच्या माध्यमातून तो मात्र या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट. चांगला चौकार खेचला गेला सौरभच्या माध्यमातून. आता 12 मध्ये 4 रन. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे धामणी संघाला. फायनल मध्ये एक संघ पोहोचला गेलाय. अगोदर अंकली संघ पोहोचला गेलाय फायनल मध्ये. आता सेमीफायनल क्रमांक 2 सुरू आहे. या मॅचचा विजेता संघ जाईल ग्रँड फिनाले मध्ये. 4 धावा 12 चेंडू. मगाच्या मॅच मध्ये 9 चेंडू 4 धावा होत्या. ती मॅच वकारबाग संघाने जिंकली. आता मात्र रोहित. आता मात्र 12 बॉल 4 रन. बॅटची आतली कडा 1 रन. आता मात्र एक धाव विजयाच्या पुढे फायनल मध्ये जाण्याच्या मार्गावरती. यावेळी संधी होती परंतु संधी हुकली आहे. मनोज पाटीलने मात्र चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. 14 बॉल 10 रन. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल यावेळेस डॉट बॉल. कोणती धाव नाही निर्धाव चेंडू. तर पुढचा बॉल. नऊ बॉल 3 धावा 9 चेंडू 3 रन. आता मात्र सर्व फिल्डर्स वरती बोलवले गेलेत. पुढचा बॉल यावेळेस 2-4 धावा आणि विजय साकारला गेला आणि चांगली स्पोर्ट्समनशिप वकारबाग संघाच्या माध्यमातून. आणि धामणी संघ एकदा आवाज झाला पाहिजे. फायनल मध्ये प्रवेश. चांगली स्पोर्ट्समनशिप दाखवली जाते. धामणी संघ अजून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच पटकावतोय संयम पाटील. प्रिन्स ऑफ धामणी संयम पाटील. फायनल मध्ये एंट्री धडाकेबाज केली गेली आहे संयमच्या माध्यमातून.